पारंपरिक व्यापार टिकेल का, हाच आता मूळ प्रश्न उद्भवलेला आहे. बेमुदत बंद सुद्धा आम्ही त्यानंतर निर्णय घेऊ शकतो. आम्हालाही मल्टीनॅशनल कंपन्यांच्या बरोबर स्पर्धा करायची आहे. अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे आता. त्याला आमचा नैतिक पाठिंबा. नमस्कार, मी दीपक दराडे. फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मुद्द्यावर बोलू हा आपला खास कार्यक्रम आहे. आज आपण पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये, पुण्यासह आजूबाजूच्या शहरांनाच नाही तर महाराष्ट्रभर धान्य जो पुरवठा करणारं जे हे मार्केट यार्ड आहे, इथल्या व्यापाऱ्यांनी आणि राज्यातल्या व्यापाऱ्यांनी येणाऱ्या 27 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली. नेमकं काय कारण आहे या बंद मागे, व्यापाऱ्यांचं नेमकं दुखणं काय, त्यांच्या मागण्या काय, या संदर्भात आपण इथल्या व्यापाऱ्यांशी बोलणार आहे. महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीचे समन्वयक माझ्यासोबत आहेत, त्यांचे सहकारी आहेत आणि पुणा मर्चंट चेंबरचे अध्यक्षसुद्धा आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात. व्यापाऱ्यांनी पुन्हा एकदा बंदची हाक दिलेली आहे. महाराष्ट्र बंदची हाकही नेमकं काय कारण आहे, व्यापाऱ्यांच्या कोणत्या मागण्या? महाराष्ट्र राज्याच्या कृती समितीच्या समन्वयक या नात्याने आज मी सांगू इच्छितो की कृषी उत्पन्न बाजार समितीचा जो कायदा आहे तो 1963चा कायदा आहे. शेतकऱ्यांचं आणि सर्व घटकांच्या हितासाठी केलेला कायदा आता कालबाह्य झालेला आहे. आता शेतकऱ्यांच्याकडनं येणारा माल अत्यल्प असं पुण्यामध्ये झालेला आहे. मग ज्या वस्तू शेतकऱ्यांकडनं येत नाही, ज्या वस्तू परराज्यातनं येतात किंवा परदेशातनं येतात किंवा प्रोसेस करून येतात, अशा वस्तूंवर सेस लावल्यानंतर त्याचा विपरीत परिणाम ग्राहकांच्यावर त्याचा बोजा पडतो आहे आणि इथला व्यापार कमी होतो आहे. मल्टीनॅशनल कंपन्या आता आलेल्या आहेत. मार्केट यार्डच्या बाहेर मोठं गोडाऊन घेऊन ते व्यापार करत आहेत. त्या दुकानदारांना न सेस लावता, न हमाली लावता, न भाडं लावता त्यांना माल पुरवत आहेत. तर मार्केटमध्ये ग्राहक येणार का, हा मोठा प्रश्न आहे. हा पारंपरिक व्यापार कसा टिकेल याच्यासाठी बाजार समितीचा जो सेस आहे तो पूर्णपणे रद्द व्हायला पाहिजे. त्याचं मुख्य कारण म्हणजे ज्या वस्तूवर पहिले सेस होता, एक देश एक कर अशी संकल्पना होती, आता सर्व खाद्यान्न वस्तूला GST लागलेला आहे. 5% GST असताना त्याचा 2.5% हिस्सा हा राज्य शासनाला मिळणार आहे. राज्य शासनाला महसूल आता मिळत आहे, तर मग पुन्हा बाजार समितीचा हा सेस कशासाठी? तर हा सेस रद्द करायला पाहिजे अशी आमच्या पूर्ण महाराष्ट्राच्या व्यापाऱ्यांची मागणी आहे. त्याच्यामध्ये प्रमुख 5 संघटना, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, कॉमेट आणि ग्रोमा आणि पुणा मर्चंट चेंबर अशा 5 मुख्य शिखर संघटना एकत्र आलेल्या आहेत आणि हा बंद 27 तारखेचा पुकारलेला आहे. विभागीय बैठका होत आहेत. सोलापूरला, सांगलीला, कोल्हापूरला, नागपूरला सगळीकडे बैठका झालेल्या आहेत. 24 तारखेला मुंबईला परत बैठक होती आहे. सर्व बाजारपेठांनी सांगितलेलं की आम्हाला आता या बंदमध्ये सामील व्हायचं आहे, कारण हा पारंपरिक व्यापार टिकेल का, हाच आता मूळ प्रश्न उद्भवलेला आहे. तर माझी आज या निमित्ताने सर्व व्यापाऱ्यांना आव्हान आहे की शासन जोपर्यंत आपल्या प्रश्नाकडे लक्ष देत नाही तोपर्यंत आपला लढा कायम ठेवून 27 तारखेला सर्व व्यापाऱ्यांनी आपापले आस्थापने बंद ठेवून सरकारला हे दाखवायचं आहे की आमच्या प्रश्नाकडे आपण लक्ष द्या आणि आमच्या पारंपरिक व्यवसायाला न्याय द्या. बंद पुकारण्याच्या अगोदर नेहमी सरकारबरोबर डायलॉग केला जातो, सरकारबरोबर चर्चा केली जाते. असा प्रयत्न तुमच्याकडून झालेला नाही आहे का? झाला असेल तर ती चर्चा जी आहे ती कोणत्या स्तरापर्यंत झाली होती? आत्तापर्यंत या बंदच्या माध्यमातून आम्ही सरकारपर्यंत निवेदनं दिलेली आहेत. काही प्रत्यक्ष भेटलो सुद्धा आहेत. आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा आम्ही प्रत्यक्ष भेटून निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना सांगितलं आहे की आता येणाऱ्या काळामध्ये इलेक्शन आहे, व्यापारींचा खूप मोठा सहभाग असतो याच्यामध्ये. ह्या प्रश्नांकडे लक्ष द्या. गेल्या अनेक वर्षापासून बाजार समितीचे विषय आहेत, GSTचा विषय आहेत, अनेक त्रुटींच्या विषयासाठी व्यापारी त्रस्त झालेले आहेत आणि अशा परिस्थितीत जर तुम्ही आता या परिस्थितीमध्ये तुम्ही लक्ष घालून आमच्या व्यापाऱ्यांच्या काय अडीअडचणी आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. अजूनपर्यंत त्यांच्याकडनं अजून तसं काय पॉझिटिव्ह उत्तर आलेलं नाही आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये जर त्यांच्याकडनं जर रिस्पॉन्स नाही मिळाला तर 27ला आम्ही टोकन बंद ठेवलेलं आहे. नंतर मग एक दिवस असं एक संपूर्ण महाराष्ट्रातल्या व्यापाऱ्यांची एकत्र मिटिंग घेऊन बेमुदत बंद सुद्धा आम्ही त्यानंतर निर्णय घेऊ शकतो. आता महाराष्ट्र बंदची हाक आहे, पुण्यामध्ये नेमकी काय परिस्थिती असणार आहे 27 तारखेला?
पुणा मर्चंट चेंबर आणि तुमचे सगळे व्यापारी यांनी काय भूमिका घेतलेली? महाराष्ट्र राज्याची जी कृती समिती बनवलेली आहे व्यापारी, त्याच्यात एक घटक पुणा मर्चंट चेंबर आहे आणि पुणा मर्चंट चेंबरची नेहमीच म्हणजे जे काही कृती समिती ठरवेल त्याच्याबरोबरच पुणा मर्चंट चेंबर राहील आणि 27 तारखेला इथे काटेकोर बंद पाळला जाईल असं मी सांगतो तुम्हाला. बऱ्याच इथं किती व्यापारी आहेत, किती ठिकाणी इथून माल जातो, माल कुठून येतो, काय परिस्थिती असते, किती लोकांना इथून धान्य पुरवठा केला जातो? इथं देशाच्या कानाकोपऱ्यातून माल येतो आणि पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी इथनं माल जात असतो. हे करत असताना काय झालेलं की 1963चा हा कायदा आहे. त्याच्यानंतर अनेक त्या कायद्यामध्ये ॲमेंडमेंट्स आल्या. ॲमेंडमेंट आल्यानंतरसुद्धा तो कायदा मात्र कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात जे काम करतात त्या लोकांसाठी तसाच राहिलेला आहे. आणि त्यांना जर त्यांच्याशी कॉम्पिटिशन करायचं असेल, आजच्या परिस्थितीत व्यवसाय करायचा असेल तर त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे आता. आणि त्यांना त्याच्यासाठी जे कायद्यात बदल पाहिजेत ते बदल करून जर मिळाले नाही तर तसाही हा व्यापार फार दिवस चालू शकणार नाही. ह्या निर्णयाप्रत व्यापारी आलेले आहेत आणि त्याच्यामुळंच ह्या बंदमध्ये सगळे कडकडीतपणे सामील होतील अशी मला खात्री आहे. किती व्यापारी तिथं? इथं जवळपास पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये साधारणतः 700 ते 800 व्यापारी आहेत. परंतु अनेक इतर संघटना ज्या आहेत, रिटेल संघटना आहेत म्हणा किंवा इतर जे व्यावसायिक आहेत त्यांनी पण आम्हाला पाठिंबा दर्शवलेला आहे. त्याच्यासाठी त्या दिवशी 27 तारखेला पूर्ण पुणे शहरातले आणि जिल्ह्यातले दुकानं बंद राहणार? बहुतांश दुकानं बंद राहतील असं आमचं हे त्याच्यात. मला सांगा, सेस बंद करावा अशी तुमची प्रमुख मागणी आहे आणि गेल्या अनेक वर्षापासूनची ती मागणी आहे. परंतु त्या संदर्भात एक टीका पण केली जाते किंवा एक मत मांडलं जातं की व्यापाऱ्यांना त्याच्या तपासण्या नको आहेत, तिथं इन्स्पेक्टर राज येईल अशी एक भीती व्यक्त केली जाते आणि त्या चौकशा नको आहेत, तपासण्या नको आहेत, म्हणून व्यापाऱ्यांचा याला विरोध आहे. पण ह्याच्यातलं तथ्य नेमकं काय? तपासण्या वगैरे तर गोष्ट वेगळी आहे, कारण सरकारला जे महसूल पाहिजे ते आता GSTच्या माध्यमातून मिळतं. तर वेगळ्या प्रकारचं बंधन का? आम्हालाही मल्टीनॅशनल कंपन्यांच्या बरोबर स्पर्धा करायची आहे. तर आम्हालाही MIDCच्या प्रमाणे तुम्ही प्रत्येक भूखंडाकडनं एक देखभाल आकार घेतलं तर बाजार समित्या चालू शकतात ना. मग हे सेस कशाला? हे सेस नाही पाहिजे असं आमचं ठाम मत आहे. याच्यामध्ये आता यामध्ये कृती समितीमध्ये 252 महाराष्ट्रातील जिल्हा आणि तालुका पातळीवरच्या संघटना सामील झालेल्या आहेत. त्यांचे 50,000 सदस्य आहेत आणि 50,000 सदस्यांचे कमीत कमी 4 ते 5 लाख लोक या व्यापारामध्ये जोडलेले आहेत. अशा सगळ्यांचं मत जर जाणून घ्यायचं नसेल सरकारला तर हे खेदाची गोष्ट आहे. आमची पुन्हा एकदा विनंती असणार आहे की सरकारने या प्रश्नामध्ये लक्ष घालावं. आमचे हातपाय बांधून तुम्ही आम्हाला सांगणार असाल की तुम्ही स्पर्धा करा तर ते शक्य नाही आहे. आम्ही मल्टीनॅशनल कंपन्यांबरोबर स्पर्धा करायला तयार आहोत. आम्ही टॅक्स आणि सेस पण भरायला तयार आहोत. परंतु जोपर्यंत हे नियम आणि अटी जे खूप जाचक आहे, आता काळ बदललेला आहे, त्या अनुषंगाने आपल्याला याच्यामध्ये बदल करायची गरज आहे. तर सरकारने आमची भूमिका समजून घ्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यातनं जो शेस वसूल केला जातोय तर त्याचं उत्पन्नातला मोठा हिस्सा जो आहे तो आस्थापना आणि कर्मचाऱ्यावर खर्च होत असतो. जवळपास 70 ते 80%, पुण्याचंच उदाहरण घ्यायचं तर 70 ते 80% रक्कम ही फक्त कर्मचाऱ्यांचे पगार आणि आस्थापना याच्यावर खर्च होतोय. त्याच्यातनं कोणतेही व्यापाऱ्यांना सुविधा दिल्या जात नाही, शेतकऱ्याला सुविधा दिल्या जात नाहीत. कायद्याचा जो मूळ हेतू आहे तो शेतकऱ्यांसाठी हा केलेला कायदा आहे आणि त्याचा मूळ हेतूच कुठंतरी फसत चाललेला आहे. त्याच्यानंतर अनेक कायदे आलेले आहेत. आता सरकारने GST पण लावलेला आहे. GST लावताना त्यांनी सांगितलं होतं 25 किलो पॅकिंगपर्यंत GST लागेल, त्याच्या पुढच्या पॅकिंगला लागणार नाही. आता लिगल मेट्रोलॉजी ॲक्टमध्ये त्यांनी बदल केलेला आहे. तो बदल जर झाला तर 50 किलोपर्यंतच्या पॅकिंगला जर GST लागला तर सर्वच अन्नधान्य आणि कडधान्य जे आहेत ते GSTच्या कक्षेत येतील आणि त्याचा पर्यायाने जो बोजा आहे तो ग्राहकांवर पडणार आहे. आणि हा दिसणारा 1% जो शेस आहे त्याचा कॅस्कॅडिंग इफेक्ट म्हणजे प्रत्येक ठिकाणी तो वेगवेगळा आकारला गेल्यामुळे त्याचा जो एकंदरीत ग्राहकांवर पडणारा बोजा आहे तो फार मोठा आहे, म्हणजे GSTपेक्षा मोठा आहे. म्हणून करता आता जर शासनाने एक देश कर एक कर ह्या न्यायाने GST जर लावलेला आहे अन्नधान्यावर आणि याच्यावर तर त्यांनी तो आता शेस हटवायला पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी. GST आल्यानंतर देखील आज महाराष्ट्रामध्ये अनेक शहरामध्ये मार्केट सीज घेतला जातो. वास्तविक GST आल्यानंतर आम्ही सर्व कायदे इतर टॅक्सेस रद्द करू असं माननीय प्रधानमंत्र्यांनी सांगितलं होतं, परंतु अद्याप तसं झालेलं नाही.
याशिवाय अन्नधान्यावरती आता पॅकिंग केल्यानंतर त्याच्यावरती 5% GST आहे. यातला निम्मा GST हा राज्याला मिळतो, म्हणजे 2.5% GST राज्याला मिळतो. असं असताना देखील या ठिकाणी अन्नधान्यावरती खरं म्हणजे टॅक्स लागू नये अशी आमची पहिली भूमिका आहे. पण टॅक्स असताना देखील पुन्हा एकदा मार्केट यार्डमध्ये सेस लावला जातो. वास्तविक आता मार्केटमध्ये शेतकऱ्यांकडनं माल घेतला तर मार्केट कमिटीचं काम असतं. परंतु आता तुम्ही जर का थोडा अभ्यास केला तर तुम्हाला असं लक्षात येईल की 90% अधिक माल हा परराज्यातून किंवा प्रोसेस केलेला माल येत असतो आणि त्यामुळं त्याच्यावरती सेस लावणं हे बेकायदेशीर आहे असं मला वाटतं. यामुळं होतं काय, याच्यावरती सेस लागल्यामुळे सामान्य माणसाचा अन्नधान्य ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या महाग होतात आणि यासाठी व्यापाऱ्यांनी जरी हा बंद काढला असता तरी त्याचा अल्टिमेट फायदा हा आमच्या ग्राहकांनाच होणार आहे. आणि म्हणून ग्राहक पेठ आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत या दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी होणाऱ्या व्यापारी कृती समितीच्या वतीनं जो बंद जाहीर केला आहे त्याला आमचा नैतिक पाठिंबा आहे. एकूणच व्यापाऱ्यांच्या काय मागण्या आहेत महाराष्ट्र बंदच्या जी हाक दिली त्या पार्श्वभूमीवरती आपण त्यांच्याकडून हे सगळं जाणून घेतलेलं आहे. तर तुम्ही हातपाय बांधणार आणि आम्हाला स्पर्धा करायला लावणार, शर्यतीमध्ये धावायला लावणार आणि मग ती स्पर्धा कशी पूर्ण होणार असं त्यांचं मत आहे. आंतरराष्ट्रीय कंपन्या वेगानं भारतामध्ये येत आहेत आणि व्यापार वाढवत आहेत आणि त्या स्पर्धेमध्ये जर इथला स्थानिक व्यापारी टिकायचा असेल तर सरकारनं त्यांच्यासाठी चांगली व्यवस्था निर्माण केली पाहिजे की त्यांच्या पायामध्ये बेड्या घातल्या नाही पाहिजे, अशी त्यांची एकूण मागणी आपण समजून घेतोय. येत्या 27 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची ती हाक दिलेली आहे. या सगळ्यांवरती आपली नजर असणार आहे, लक्ष असणार आहे. नेमकं काय काय घडतं याच्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ आणि तुम्हाला या संदर्भातली सगळी माहिती पोचवत राहू. कॅमेरामन रोहित वनकटेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, पुणे. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन.